नमस्कार मंडळी. गोष्ट प्रेमाची या आपल्या लाडक्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो, प्रेम करणं सोपं असतं असं म्हणतात, पण ते निभावणं तितकंच कठीण. 7 वर्ष, तब्बल 2555 दिवस. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला आपल्या आयुष्याचा केंद्रबिंदू मानतो, तेव्हा काळ कसा निघून जातो कळतही नाही. पण कधीकधी याच काळाच्या ओघात नात्याची वीण उसवत जाते. आजची गोष्ट अशाच एका मध्यमवर्गीय मुलाची, ज्याने 7 वर्ष फक्त एकाच मुलीवर जीवापाड प्रेम केलं, पण शेवटी त्याच्या पदरात पडलं ते फक्त एक पण. तर मित्रांनो, आजची गोष्ट आहे अविनाश आणि सई. अविनाश आणि सई कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत त्या दोघांना पाहिलं की लोकांना वाटायचं प्रेम असावं तर असं. मध्यमवर्गीय कुटुंबातला अविनाश, साधे विचार आणि सईवर असलेलं त्याचं अथांग प्रेम. सईसुद्धा त्याच्यात इतकी गुंतलेली असायची की जणू तिचं जग अविनाशपाशीच सुरू व्हायचं आणि तिथेच संपायचं. पण म्हणतात ना, समुद्रात वादळ येण्यापूर्वीची शांतता फार भयान असते. गेल्या काही महिन्यापासून सगळं बदलत गेलं होतं. सईचे फोन येणं कमी झालं होतं. मेसेजला उत्तर उशिरा मिळायचे. भेटायचा प्लॅन केला की काहीतरी कारण सांगून ती टाळायची. अविनाशला वाटायचं ऑफिसचं काम असेल किंवा घरी काही टेन्शन असेल. पण 7 वर्षाच्या या नात्यात आज पहिल्यांदा त्याला दुरावा जाणवू लागला होता. एके दिवशी न राहून अविनाशने तिला बागेत भेटायला बोलावलंच. सई आली, पण तिच्या डोळ्यात ती पूर्वीची चमक नव्हती. तिची नजर सतत जमिनीकडे होती. या क्षणी अविनाश भावूक झाला होता. त्याने तिला विचारलं की सई, काय झालंय ग? गेल्या 2 महिन्यापासून तू माझ्यासमोर असूनही नसल्यासारखी वाटतेस. काही चुकलंय का ग माझं? यावर सई म्हणाली, काही नाही रे अवी, बस थोडं गोंधळलेली आहे. अविनाशने तिचा हात हातात घेतला, पण सईने हळूच तो काढून घेतला. अविनाशच्या काळजात धस असं झालं. अविनाशने तिला विचारलं की सई, नक्की सांग, काय झालंय? की तू का असं वागतीयस? त्यावर सईने थंडपणे त्याला उत्तर दिलं की अवी, मला नाही वाटत की आपलं लग्न होईल. हे शब्द एखाद्या तलवारीसारखे अविनाशच्या काळजात घुसले. 7 वर्षांची स्वप्न एका क्षणात पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळताना त्याला दिसली. अविनाशने विचारलं, का सई, मी तुला आता आवडत नाही का? की माझं मध्यमवर्गीय असणं आता तुला टोचायला लागलंय? त्यावेळेस सईच्या डोळ्यात पाणी होतं. त्यावर ती म्हणाली की तसं नाही आहे रे, मला तू आयुष्यभर हवा आहेस. पण अविनाश बोलला. यावर अविनाश म्हणतो, पण काय सई, या पंच्या पलीकडे काय आहे? त्यावर सई दाय मोकळून रडायला लागली. तिने जे सांगितलं ते ऐकून अविनाश सुन्न झाला. सईच्या वडिलांनी तिच्याकडून वचन घेतलं होतं, तुझं प्रेम, तुझे हट्ट आता विसर. मी सांगेल त्या मुलाशीच तुला लग्न करावं लागेल. माझ्या आजवरच्या इव्रतीची शपथ तुला आहे. असं सांगून बापाने तिला भावनिक कोंडीत पकडलं होतं. सई म्हणाली, अवी, बाबांच्या शब्दापुढे मी हरले रे. त्यांच्या डोळ्यातले अश्रू मी नाही बघू शकत.
त्यांनी माझ्याकडून वचन घेतले की मी तुझ्याशी कधीच संपर्क ठेवणार नाही. यावर अविनाश हताशपणे म्हणाला, आणि माझं काय सई, 7 वर्ष मी तुझ्यावर शब्दावर विश्वास ठेवला. यात माझी काय चुकी होती? मी मध्यमवर्गीय आहे म्हणून माझ्या भावनांची काहीच किंमत नाही का ग? यावेळेस सई तिथे काही न बोलता निघून गेली. अविनाश तिथेच बाकावर बसून राहिला. डोळ्यासमोर 7 वर्षाचे ते सुंदर क्षण सिनेमासारखे फिरत होते. सईच्या वडिलांच्या एका वचनाने 7 वर्षाच्या प्रेमाचा गळा घोटला होता. यात त्या मुलाची काय चुकी होती, ज्याने स्वतःचं सर्वस्व एका नात्यासाठी वाहिलं होतं? पण ही गोष्ट इथेच संपत नाही. सईचं लग्न तर ठरलं, पण लग्नानंतर काय झालं? अविनाशच्या आयुष्यात पुढे काय वाढून ठेवलं होतं हे आपण पाहणार आहोत ह्या पॉडकास्टच्या पुढच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या आणि हो, प्रेम करत राहा. धन्यवाद.